म्हणजे ते बिनविरोध झाले. आता मग तुम्ही 95 ला गरीब होता तर 2025 ला देखील तुमची संपत्ती लोकांना नागरिकांना सांगायला पाहिजे ना. अरे हजारो कोटीच्या 500 कोटीच्या प्रॉपर्टी आणि त्या ठिकाणी गोरगरिबाच्या मानगुटीवरती तुम्ही पाय ठेवून त्या ठिकाणी दमदाटीची भाषा करून त्या ठिकाणी भडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. याचा पुरावा उदाहरणाचं एक बंधूला तुम्हाला मी सांगू शकतो. पलीकडे महावीर नगर आहे, इथनं 100 मीटरवरती बजाजचं जे दुकान आहे त्याच्या पुढचा भूखंड तुम्ही त्या ठिकाणी बघा. एवढा आंतरराष्ट्रीय बोलते की यांनी त्या भूखंडाच्या खरेदीचा दिवस देखील आंतरराष्ट्रीय केला. अरे आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, ज्या संविधानाच्या माध्यमातून घटना दिली, त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला आपलं मत मांडायचं, आपली भूमिका मांडायचं, त्या घटनेच्या आधारात त्या ठिकाणी त्यांनी शक्ती दिली. त्या घटनेचा जो 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिना दिवशी जगाच्या देशाच्या पाठीवरती तर कुठं बघितलंय का कुठलं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस 26 जानेवारीला सुरू असतंय. पण ह्या महाशयांनी 26 जानेवारी दिवशी त्या भूखंडाची खरेदी त्या ठिकाणी दाखवली. आणि हे जे उमेदवार आहेत ना नगराध्यक्ष पदाचे, त्यांचे सगळे बगल बच्चे घरचे पै पाहुणे ते भूखंड हडपण्याचं त्या ठिकाणी काम झालं. पोलीस स्टेशनला तक्रार झाली, FIR दाखल आहे. आणि इथल्या विद्यमान आमदारांनी जे आज 500 कोटीचा निधी आणला म्हणून सांगतायत ना, मी तुम्हाला जाहीर क्लिप त्यांची दाखवतो. विधान भवनासारख्या पवित्र भवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की हा भूखंड हा घोटाळा त्यांनी केलाय, त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून ह्याच विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि दुसरीकडे त्यांच्याच बरोबर आज प्रचार फेरीत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी फिरताना बघताय. मग हा जर दुजाभाव आपण नागरिकांनी त्या ठिकाणी ओळखला नाही आणि जर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांच्या पाठीमागे जर आपण त्या ठिकाणी उभं राहिलो तर भविष्यकाळ बंधूंनो आपल्या या कुटुंबाच्या आपल्या मुलाबाळाच्या प्रपंचाशी निगडीत असणारी बंधूंनो